आज ना धोंडे जेवणासाठी मम्मी पप्पांकडे गेलो होतो आणि आम्हाला डोअरमध्येच थांबून छान असं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतरच आम्हाला घरात जायला एंट्री मिळाली. आणि आम्हाला अजिबात आयडिया नव्हती. त्यांनी छान असं डेकोरेट करून ठेवलं होतं आणि विहा इकडे नुसतं ऑब्झर्व्ह करत होती. आजी काय करते, बाबा काय करताय? कारण तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि फर्स्ट टाईमच होतं. त्यानंतर आम्हाला वाण देण्यात आलं आणि माझी मस्त अशी ओटी भरली आणि आता विहाचा नंबर होता. मामा-मामींनी छान असं पाय धुवून मस्त औक्षण केलं आणि त्यानंतर तिला पण छान असं वाण देण्यात आलं आणि ती पण छान अशी मस्त बसली होती. आईने माझ्या पायातनं मस्त अशी जोडवी घातली आणि मी आईची ओटी भरून घेतली आणि शृंगारमध्ये जे बांगड्या आणि ज्या वस्तू आणल्या होत्या, त्यामध्ये मला ते लगेच घालायचं होतं म्हणून गजरा पण मस्त माळवून दिला. त्यानंतर छान-छान असे फोटोज क्लिक केले आणि त्यांचा बर्थडे होता म्हणून लगेच आम्ही बर्थडे पण सेलिब्रेट केला. दुसऱ्या दिवशी घरातली छान अशी पटपट कामं आवरून घेतली आणि विहाला संध्याकाळी स्नॅक्समध्ये आज मी रताळ्याचे असे 2 टाइप्सचे प्रकार बनवते. मी एक म्हणजे की तिखट मीठ टाकून छान असे क्रिस्पी बनवून घेतले आणि दुसरं म्हणजे कॅरमलाइज करून घेतले. थोडं तूप आणि गूळ टाकून त्याला असं छान फ्राय केलं आणि तिचा इव्हनिंगचा मस्त असा स्नॅक्स रेडी केला. तिला मस्त गोड-गोड रेडी केलं आणि आज गार्डनमध्ये गेलो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या.